मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार DG9 आणि मी अर्थात प्रभाकर सूर्यवंशी. दिवाळी म्हटलं किंवा कुठलाही सण म्हटला की मुंबईतला मराठी माणूस, चाकरमानी मराठी माणूस, मग तो कुठेही राहत असो मुंबईत, तो खरेदीसाठी जातो कुठे तर दादरला. दादर हे असं मध्यवर्ती ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सकाळी पहाटे फुलांचा बाजार भरतो. म्हणजे तुमच्या दसऱ्याला, लक्ष्मीपूजनाला, गणेशोत्सवाला जी काही फुलांची आरास करायची असते, पूजेसाठी जी फुलं लागतात, हार लागतात, ती खरेदी होते दादरच्या मार्केटमध्ये. हा जो काही बाजार असतो फुलांचा, तो सकाळी 9-10 वाजेपर्यंत संपतो. नंतर फळबाजार भरतो, भाज्यांचा बाजार लागलेला असतो. तोही मला वाटतं 12:30-1च्या आसपास संपतो. पुढे मधल्या 1 तासाभराच्या विश्रांतीनंतर काही दुसरे लोक त्याच जागी मग कपड्यांचे धंदे लावतात, कटलरीचे धंदे लावतात, वेगवेगळे धंदे. हे फेरीवाले दादरशी फुटपाथ आणि दादरशी पदपथ व्यापून टाकतात, रस्ते व्यापून टाकतात. एक जमाना असा होता की या फेरीवाल्यांमधून मार्ग काढत आपण दादरमध्ये खरेदी करायचो. म्हणजे किमान रस्ते उपलब्ध होते. एखादा दुचाकीवाला त्यातून भुर्रकन निघून जायचा, एखादा टॅक्सीवाला मागून हॉर्न मारायचा आणि त्या सगळ्या गोंगाटात, त्या रेटारेटीत आपण आपली खरेदी करत असायचो. हे चित्र मागच्या काही वर्षात साफ बदललंय, पार बदललंय मित्र. ना कुठली 2 व्हीलर येऊ शकेल, दुचाकी येऊ शकेल एवढी जागा तिथे शिल्लक नसते. कारण हे फेरीवाले आता फुटपाथ व्यापता व्यापता रस्त्यावरही आले. अगदी गल्लीसारखा एखादा बोळ शिल्लक राहील ज्यातून गुराढोरासारखी माणसं खरेदी करताना किंवा आपला मार्ग काढताना दिसतात. स्थानिकांना म्हणजे ज्या बिल्डिंगच्या खाली हे धंदे लागतात त्या बिल्डिंगमधल्या रहिवाशांना खाली उतरून मेडिकलमध्ये जायचं असेल किंवा इतर काही गोष्टी खरेदी करण्यासाठी जायचं असेल किंवा त्यांना त्यांच्या कामाधंद्याला जायचं असेल तर त्यांनी उतरायचं कसं, रस्त्याने चालायचं कसं, स्टेशनपर्यंत पोहोचायचं कसं किंवा बसस्टॉपपर्यंत जायचं कसं, हा विचार करवतच नाही. इतकी बजबजपुरी या फेरीवाल्यांनी दादरच्या भोवती करून ठेवली. दादरचा श्वास गुदमरायला लागलाय आणि हे या सरकारला दिसतंय, प्रशासनाला दिसतंय. मागेही मला वाटतं 1-6 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता. तिथल्या एक स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्तीनं इथल्या त्या फेरीवाल्यांचं जे नेक्सस आहे, फेरीवाले आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांचं जे नेक्सस आहे, यांची जी मिलीभगत आहे, ती उघडकीस आणली होती. त्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि गंभीर गोष्ट की हे जे फेरीवाले आहेत ते सगळे बांगलादेशी मुसलमान आहेत, रोहिंग्या मुसलमान आहेत. हे बाहेरून येऊन, नुसते बाहेरून नाही, मुंबई बाहेरून आले असतील तरी आपण समजू शकतो. आजही मुंबई बाहेरचे कित्येक फेरीवाले दादरमध्ये येऊन आपला व्यवसाय करतात, दिवसभर काम करतात, रात्री निघून जातात. पण हे तर देशाबाहेरून आलेले आहेत आणि ह्या अशा प्रवृत्तींना पोचण्याचं काम आपणच करतोय. आपणच त्यांच्याकडून खरेदी करतोय, आपणच त्यांच्याकडून वस्तू घेतोय आणि हे सगळं नकळत होतं. आपल्याला काही जाणीव नव्हती की हा माणूस ज्याच्याशी आपण बार्गेनिंग करतोय, भैया 10 में दे दो ना, तो भैया नाही आहे, तो भाईजान आहे आणि तो थेट बांगलादेशातून आलाय किंवा म्यानमारमधून आलाय, तो रोहिंग्या मुसलमान आहे. ही मंडळी जो पैसा कमावतात या सगळ्या फेरीच्या धंद्यातून, त्यातला एक हिस्सा हा त्यांच्या मदरशांमध्ये जातो, मशिदीत जातो आणि तो पैसा जो एकत्रित केला जातो, जमा केला जातो, त्यातून ही मंडळी इस्लामला बढावा देणाऱ्या गोष्टी करतात. अर्थात इस्लामचा बढावा म्हणजे दुसरं तिसरं काय नाही आहे, दहशतवाद. दहशतवादासाठी वापरला जातो हा पैसा. तसा हलाल इकॉनॉमीचा पैसा हा एका प्रकारे बंदुका, गोळ्या, दारुगोळा, RDX विकत घेण्यासाठी, दहशतवादी घडवण्यासाठी वापरला जातोय. तसाच हा पैसा सुद्धा त्यासाठीच वापरला जातो. आणि ह्यावर बोलणारे, यावर आवाज उचलणारे जे कोणी आहेत त्यांना ट्रोल केलं जातं. आज मराठी दादरमध्ये हे बाहेरून आलेले जे कोणी मुस्लिम, बंगाली, रोहिंग्या फेरीवाले आहेत त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं दादरचा गळा दाबला जातोय ना, श्वास कोंडला जातोय दादरचा, आणि तो आता मागच्या 2-3 दिवसात म्हणजे अगदी दिवाळीची खरेदी जी सुरू आहे त्यामुळे दादरला जाण्याचा तुम्ही विचारच करू शकत नाही.
स्टेशनवरून उतरल्यानंतर बाहेरची बजबजपुरी दिसते आपल्याला. माणूस उलट्या पावली आला तसा त्या ट्रेनमध्ये बसतो आणि परत आपल्या घरी जातो. त्याला खरेदी करण्याची हिंमत होत नाही उतरून. त्याला कारणीभूत आहेत आपल्या सरकारमधले काही मंत्री. काही मंत्री कशाला, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी एक आसमानी सुलतानी एक फतवा काढला. काय तर म्हणे हे जे फेरीवाले आहेत यांनी आता मोठ्या प्रमाणात खरेदी करून या सगळ्या दिवाळीच्या मोसमासाठी हा माल भरलेला आहे. पुढचे 2-3 दिवस त्यांना धंदा करू द्या, नंतर आपण त्यांना हुसकावून लावू. ही कणव, ही सहानुभूती तुम्ही ज्यांच्या प्रती दाखवतायत ते तुमच्या देशाचे नागरिक आहेत का हे पहिलं तपासा. केसरकर साहेब. ही मंडळी दादरमधली स्थानिक रहिवासी नाहीत, जे पूर्वी स्थानिक रहिवासी दादरच्या फुटपाथवर बसून नारळाचा धंदा करायचे, मेथीच्या जुड्या विकायचे, कोथिंबीरच्या जुड्या विकायचे, आळूची पानं विकायचे, आळूवड्यांची, हार फुलं विकायचे. या सगळ्या मंडळींच्या पुढच्या पिढ्यांनी आपल्या जागा ज्या पथाऱ्या होत्या त्या भाड्याने किंवा थेट विकत म्हणा ना पागडी सिस्टीमवरमुळे या रोहिंग्या मुसलमानांना देऊन टाकलेले आहेत. सरेंडर झाले ते सगळे. हे जे काही भाडं त्यांच्याकडून येतं त्या भाड्यांमधून, त्या पैशांमधून दुपारी एक बियर मारायचे, नाक्यावर टावाळकी करत उभं राहायचं, हे काम इथला मराठी तरुण करतोय. त्याबद्दल मी अनेकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी मराठीचा कैवार घेते, मराठी तरुणांसाठी झगडते, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला होता. मराठी करत आजवर मराठी माणसाला खुपिया बनवणारे शिवसेना, त्यांनाही विचारला होता. या दोन्ही सेनांनी या प्रश्नांवर नेमकं काय केलं याबद्दल आजही अनभिज्ञता आहे. असो, आता पक्षीय राजकारण यात आणायचं का, की एक शहर, ज्या शहराचा श्वास कोंडला जातोय, रस्ते फुटपाथ अरुंद होत होता संपत आलेत, जिथे माणूस चिरडला जातोय जाता येता, त्याला साधं चालता येत नाही, मार्ग काढता येत नाही. प्रदूषणाने कमाल पातळी गाठली आहे. प्रदूषणाबद्दल बोंबाबोंब सुरू आहे. आता नेहमीप्रमाणे ते हिंदूंचे सण आले की प्रदूषणाचा विषय निघतो, पण खऱ्या अर्थाने मुंबईत प्रदूषणाचं प्रमाण वाढले, कारण मुंबईत विकास कामं वाढली, बांधकामं वाढली, त्यामुळे प्रदूषण वाढलेलं आहे. त्या प्रदूषणाला कसं रोखायचं यासाठी सरकार प्रयत्न करतंय. 2 दिवस पाऊस पडला मागच्या, प्रदूषणाचं प्रमाण कमी झालंय, म्हणजे वातावरणातल्या धुळीचं प्रमाण कमी झालंय. तर हे सगळं काही आपोआप होत आहे का, निसर्गाच्या विरोधात जाऊन काहीतरी सरकार करतंय का, कृत्रिम पाऊस पाडला जातोय का? आता यावर मला काही बोलायचं नाहीये, परत त्यावरही वादंग निर्माण होऊ शकतात. पण जसं प्रदूषणाचा आपण विचार करतोय तसा या रस्त्यावरच्या रहदारीचा आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा विचार करायला हवा. आणि तो विचार जर आपले सरकारी मंत्री, प्रशासन असा सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवून करणार असेल, सामान्य माणसाला यापुढे जगणं मुश्किल होणार आहे. त्यामुळे सरकारने किंवा मंत्र्यांनी जर आधी कुणाचा विचार करायचा असेल तर तो करदात्या नागरिकाचा करायला हवा. या बाहेरून आलेल्या परप्रांतीयांचा किंवा परदेशातून आलेल्या या रोहिंग्यांचा, या इस्लामी दहशतवादी भस्मासुराचा विचार करणं सोडावं. आधी परिस्थिती जाणून घ्या. रस्त्यावर उतरा. रस्त्यावर जो ठेला लावून उभा राहिलाय, जो आता दिवाळीतले कंदील विकतोय, इलेक्ट्रॉनिक्स तोरणं विकतोय, माळा विकतोय, कपडे विकतोय, तो रमेश, गोपाळ, सुरेश नाहीये. तो कोणीतरी सलीम, सुलेमान, जावेदच. त्यात काल शिवाजी पार्कावरती सलीम जावेद येऊन गेले, त्यावरही मी बोलणार आहे सलीम जावेदबद्दल. पण हा फरक आधी आपल्या प्रशासनानं आणि सरकारनं जाणून घ्यावा. पालकमंत्र्यांना जर मुंबईबद्दल फारशी माहिती नसेल तर त्यांनी त्यांच्या स्टाफमध्ये, त्यांच्या PS किंवा जे PA आहेत, जे त्यांना ब्रीफिंग करतात, त्या मंडळींमध्ये मुंबईत राहणारे, मुंबईत वाढलेले, मुंबईत ज्यांचं आयुष्य गेलंय अशा लोकांची भरती करावी. त्यांच्याकडून मुंबई समजून घ्यावी. केसरकर साहेबांना मुंबईची माहिती नाही आहे असं मी म्हणत नाही आहे, पण ते कुठेतरी त्यांचा हा जो निर्णय आहे ना, की
फेरीवाल्यांवर कणव किंवा सहानुभूती म्हणून या पुढच्या 2-3 दिवसाकरता त्यांना सूट द्यावी, हे काही मला पटलेलं नाही. मला काय कुठल्याही सामान्य मुंबईकराला हे पटलेलं नाही. सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा आणि असे निर्णय घेणं टाळावं. एका बाजूला एकनाथ शिंदे ज्या धडाकेबाज पद्धतीनं काम करतायत, आउट ऑफ द वे जाऊन निर्णय घेत आहेत आणि जनतेत लोकप्रिय होत आहेत, तिथे त्यांच्या सरकारमधले मंत्री कोण कसली तरी विधानं करतंय वादग्रस्त, तर कोण हे असे निर्णय घेते. त्यामुळे या सरकारची प्रतिमा डागाळली जाते. सणासुदीच्या या सगळ्या कालखंडात उगाच वादंग नको म्हणून मी कुठलीही प्रक्षोभक विधानं न करता अत्यंत संयत आणि संयमानं हा विषय तुमच्या पुढे मांडलाय. आज दादर आहे, क्रॉफर्ड मार्केट म्हणा किंवा इतरही दक्षिण मुंबईतले विभाग आणि अगदी आमच्या पश्चिम उपनगरात कांदिवली बोरिवलीत येऊन बघा, हीच अवस्था तुम्हाला दिसणार आहे. या सगळ्या बजबजपुरीला जबाबदार कोण याचा विचार करताना आपण सरकारलाही जबाबदार धरलंच पाहिजे आणि नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य आहेत ती कर्तव्यही आपण पार पाडली पाहिजेत. पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो तुम्हाला आणि तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा कार्डीजी नाही. धन्यवाद. नमस्कार.